मराठी रंगभूमीचा संबंध थेट तंजावरशी आहे असं म्हटलं ना तर काही जणांना आश्चर्य नक्कीच वाटेल. आता मी काही जण असं का म्हटलंय? तर ज्यांना मराठी नाटक आणि त्याचा पूर्वार्ध माहीत आहे ना, त्यांच्यासाठी ही गोष्ट तितकीशी नवीन नाहीच आहे. तर मुख्य मुद्दा हा, की मराठी रंगभूमीचा संबंध थेट तंजावरशी अगदी 17व्या शतकापासून आहे. म्हणजे काय, तर तंजावरचे शहाराज भोसले यांना मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार असं म्हटलं जातं. पण ते केवळ फक्त मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार नसून तमिळ आणि हिंदी रंगभूमीचेही आद्य नाटककार आहेत. आता ज्यांना आपण तीनही रंगभूमीचे आद्य नाटककार म्हणतोय ते शहाराज भोसले म्हणजे नक्की कोण? आजचा व्हिडिओ त्याच संदर्भातला. त्यासाठी आपल्याला थोडंसं इतिहासात डोकावावं लागेल. तर इसवी सन 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक महाराष्ट्रात रायगडावर झाला. त्यानंतर बरोबर 2च वर्षांनी तमिळनाडूमधील तंजावर येथे आणखी एका मराठी माणसाचा राज्याभिषेक 1676 साली झाला. तर हा मराठी माणूस म्हणजे शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे भोसले. व्यंकोजी राजे आणि दीपांबा यांना 3 पुत्र होते, शाहूजी, सरफोजी आणि तुकोजी. त्यातले ज्येष्ठ पुत्र शहाराज उर्फ शहाजीय उर्फ शाहूजी. शहाराज अत्यंत शूर, राजकार्य धुरंधर, रसिक, कलासक्त, कवी आणि नाटककार होते. शिवाय ते विविध विषयांवर संस्कृत, मराठी, तेलुगू, तमिळ व हिंदी भाषांमध्ये ग्रंथ रचणारे तज्ज्ञ होते. तसेच संगीत आणि नृत्य कलेचे जाणकार देखील होते. म्हणूनच त्यांना दक्षिणेतील भोज असं देखील गौरवलं जातं. ते ललित कलांप्रमाणेच युद्धकला आणि राजकारण यात देखील निष्णात होते. त्यांच्या जीवनावर तत्कालीन आणि उत्तरकालीन अनेक विद्वान कवींनी अनेक काव्यग्रंथ तसेच नाटके लिहिली. यावरून त्यांच्या अष्टपैलू व्यक्तित्वाची ओळख आपल्याला पटते. शहाराजांनी अनेक कवी आणि विद्वानांना आश्रय दिला होता. पंचभाषा विलास हे नाटक त्यांनी 5 भाषांमध्ये लिहिलंय. नाटकाची कथा श्रीकृष्ण आणि त्याच्यावर अनुरक्त असलेल्या 4 राजकन्यांवर आधारित होती. शहाराज यांनी 1684 ते 1711 या काळात 22 मराठी, 20 तेलुगू, 1 संस्कृत, 3 हिंदी, 1 तमिळ अशी विपुल नाट्य रचना केली. ही सर्व नाटके देवादिकांवर आधारित असून पौराणिक आहेत आणि धार्मिक उत्सव प्रसंगी सादर केली जातात. 12 मास आणि षड्ऋतुवर्तन ही काव्ये त्यांनी लिहिली. 12 मास मध्ये सणांची वर्णने आहेत आणि षड्ऋतुवर्तनात शृंगाराविषयी लिहिलंय. शहाराज भोसले वीणावादनातही प्रवीण होते. तंजावरच्या राजघराण्यातील हा पुरुष पराक्रम, विद्वत्ता व रसिकता या गोष्टी मनापासून जपत होता हे कदाचित महाराष्ट्रातील मराठी मनाला अनेक वर्ष ठाऊक झालं नव्हतं. सांगलीत विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे नाटक लिहिलं. त्याआधीच 150 वर्षे तिकडे तंजावरात मराठी नाटक लिहिलं गेलं होतं आणि त्याचे प्रयोग घडत होते. मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार शहाराज भोसले यांना वंदन. तुमच्याकडे जर यापेक्षा अधिक माहिती असल्यास आम्हाला जरूर कळवा. आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर तर तुम्ही करालच. नुकताच आपण 1000 सबस्क्रायबरचा पहिला टप्पा पार केलाय. लवकरच 2000 सबस्क्रायबरचा पुढचा टप्पा पार करण्यासाठी आणि वेगवेगळ्या विषयांवरील ऑफबीट गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.